मंडळी गेल्या वर्षी म्हणजेच डिसेंबर 2023 मध्ये मुंबईत शूटिंग संपल्यानंतर हिंदी मराठी अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला. या बातमीनं सर्वांनाच हादरून सोडलं होतं. कोविड-19मुळे जगभरात सर्वाधिक सायलेंट हार्ट अटॅक येत असल्याचं अनेक अहवाल सांगत आहेत. लोक आता अधिकच चिंतेत आहेत, कारण एस्ट्राजेनिकानं म्हटलंय की कोविशिल्ड लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. श्रेयसनं गेल्या वर्षी आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याचा अनुभव सांगताना काही मोठ्या गोष्टींचा उलगडा केला आहे. श्रेयसला विचारण्यात आलं की त्याच्या हृदयविकाराचा कोरोनाच्या लशीशी संबंध असू शकतो का. यावर अभिनेत्यानं काय उत्तर दिलं आहे ते जाणून घेऊया. अभिनेता श्रेयस तळपदे यानं नुकतीच एका मीडिया पोर्टलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याबद्दल सांगितलं. श्रेयस तळपदे म्हणाला की मी स्वतःच खूप घाबरलो होतो. हे दुर्दैवी आणि अनपेक्षित होतं. मला खात्री होती की मी माझा आहार, व्यायाम आणि आरोग्याची काळजी घेत आहे. अर्थात लसीबद्दलही काही सिद्धांत आहेत आणि आपण त्याबद्दल ऐकत आलो आहोत. लोक बाहेर काम करत आहेत किंवा खेळत आहेत आणि अचानक त्यांना अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं. अगदी स्वतःची काळजी घेणाऱ्या व्यक्तीलाही काहीतरी होतंय. तो म्हणाला, मी सिगरेट ओढत नाही, मी नियमितपणे मद्य पित नाही, तंबाखू खात नाही, कोलेस्ट्रॉल देखील कंट्रोलमध्ये आहे, तरी देखील असं झालं. पुढे हृदयविकाराच्या झटक्याला लस कारणीभूत आहे का, असं त्याला विचारण्यात आलं. या प्रश्नाचं उत्तर देताना श्रेयस तळपदे म्हणाला की मला हा सिद्धांत नाकारण्यायोग्य वाटत नाही. कोरोना लशीनंतरच मला थोडा थकवा जाणवू लागला. यात काहीतरी तथ्य असावं. हा सिद्धांत आपण पूर्णपणे नाकारू शकत नाही. कदाचित हे कोरोनामुळे झालं असेल किंवा लसीमुळं, मला हे माहीत नाही, पण त्याचा काही ना काही संबंध असावा, कारण कोरोनानंतरच मला हे सर्व जाणवायला लागलंय. खरं सांगायचं तर आपण आपल्या शरीरात काय टाकलंय हेच कळत नाही. सगळे सांगत होते तेच आपण केलं. मोठ्या कंपन्यांवर विश्वास ठेवला, कारण अशा घटना आपण याआधी ऐकल्या नव्हत्या. कोरोनानंतरच अशा बातम्या आणि व्हिडिओ सतत दिसू लागले. लोक खेळताना पडत होते आणि त्याचे खरे कारण समोर येत नव्हते. त्यामुळे हे खूपच भीतीदायक आहे. मंडळी, हा होता श्रेयस तळपदेचा अनुभव. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं, कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन विश्वातील बातम्यांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.